उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनानं पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घातली आहे. तसंच गणेश मूर्तिकारांना महानगरपालिकेकडे नाव आणि व्यवसाय नोंदणी करणं अनिवार्य केलं असून याबाबत महानगरपालिकेनं संबंधित मूर्तिकारांना नोटीस बजावली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं पाणी प्रदूषण या मुद्द्यांवरून हे निर्देश देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाला 3 महिने बाकी असताना आणि बहुतांश प्रमाणात मूर्तींचं काम पूर्ण झालं असताना अशा पद्धतीच्या निर्णयामुळे मोठं आर्थिक नुकसान होणार असल्याचं गणेश मूर्तिकारांनी सांगितलं. पीओपी हे खनिजातून निर्माण झालेला असून सुद्धा याच्यावर वेळोवेळी प्रमोद मोघेंनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे, त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. तरीसुद्धा केंद्रीय मंडळाच्या जाचकाठीनुसार कित्येक मूर्तिकार देशोधडीलाच लागणार आहेत. एवढंच नाही, मूर्तिकारांच्या रोजगाराचा असू दे, गणेश भक्ताचा असू दे, गणेश उत्सव मंडळांचा असू दे, सगळ्यांच्या भावनेचा कुठंतरी इथं विचार केला गेलेला नाही. आणि तरीसुद्धा अशा असणाऱ्या जाचकाठींचा आम्ही निषेध करतो. आणि पूर्ण कोल्हापुरातील असणाऱ्या पुरोगामीची जी मंडळं आहेत, पुरोगामी विचारांची, त्या पूर्ण मंडळांना आम्ही आवाहन करतो की या लढ्यात सामील व्हा. आणि हा जो काय बंदीचा निर्णय आलेला आहे हा आपल्याला परतवायचा आहे आणि परतवून आपल्याला पूर्ण या निर्णयाचा जाहीर निषेध करायचा आहे. त्यासाठी आम्ही मूर्तिकार संघटनेच्या माध्यमातून आणि बजाप माजगावकर तालमीच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि प्रत्येक कोल्हापुरातील गणेश उत्सवापर्यंत, गणेश मंडळांपर्यंत आणि गणेश भक्तांपर्यंत या बोर्डाचं जे काय आहे ते मत गेलं पाहिजे, विचार गेला पाहिजे आणि गणेश भक्त जागा झाला पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात मूर्तिकार एकवटले असून कोल्हापुरातील बजाप माजगावकर तालीम मंडळ आणि मूर्तिकार संघटनेने पापाची तिकटी इथं डिजिटल फ्लेक्स उभारून तीव्र भावना व्यक्त केल्यात.